नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभर चर्चेचा विषय आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेला राज्यातील महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय। या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणं आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणं हाच आहे। सरकारने आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये 5 हप्त्यांचे एकूण 7,500 रुपये जमा केलेले आहेत। या रकमेचे वितरण 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत करण्यात आलेले आहे। सध्या राज्यातील लाभार्थी महिला 6व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत, परंतु या संदर्भात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे। काही महिलांना या योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही। सरकारने या योजनेसाठी स्पष्ट पात्रता निकष निश्चित केलेत, मात्र असं आढळून आले की काही महिलांनी या निकषांचं उल्लंघन करून ऑनलाईन अर्ज सादर केलेत। या अर्जांना तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिली आणि त्यांना 5 हप्त्यांचे पैसेही मिळाले, परंतु आता सरकार या सर्व अर्जांची पुन्हा छाननी करणार आहे। या तपासणीमध्ये जे अर्ज अपात्र आढळतील त्या महिलांना 6वा हप्ता मिळणार नाही। राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेत, परंतु त्यांना अद्याप एकही हप्ता मिळालेला नाही। अशा महिलांसाठी देखील एक महत्त्वाची सूचना आहे। आचारसंहिता संपल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये उर्वरित सर्व हप्त्यांचे पैसे एकरकमी जमा केले जातील, मात्र यासाठी एक महत्त्वाची अट आहे, ते म्हणजेच त्यांचं बँक खातं हे आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे। बँक खातं आधारशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप आपलं बँक खातं आधारशी लिंक केलेलं नसेल त्यांनी ते तात्काळ करणं आवश्यक आहे। या प्रक्रियेसाठी महिलांनी आपल्या बँकेशी संपर्क साधावा किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारे देखील ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ एक आर्थिक मदतीची योजना नाही, तर ती महिला सक्षमीकरणाचे एक प्रभावी माध्यम आहे। या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते आणि त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहण्यासाठी सक्षम होत आहेत। या योजनेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढलाय आणि त्या आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम झाल्यात। सरकारच्या या पावलामुळे महिला सक्षमीकरणाला एक नवीन दिशा मिळाली आहे, मात्र योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पात्रता निकषांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे। यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत। या योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीमुळे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचण्यास मदत होते। सर्व पात्र लाभार्थी महिलांनी आपली कागदपत्र अद्ययावत ठेवावीत आणि आवश्यक ती पूर्तता करावी, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ निर्विघ्नपणे मिळू शकेल। विशेषतः आधार लिंकिंगकडे दुर्लक्ष अजिबात करू नये, कारण ते या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही ही चूक केलेली असेल तर तुम्हालाही ते पैसे मिळणार नाहीत। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।